राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता तिसरी मराठी विषय आहे. स्टार्स प्रकल्पांतर्गत सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका प्राप्त झालेली आहे. यामध्ये तोंडी 10 गुण आणि लेखी 30 गुण अशी विभागणी आहे. तर तोंडी चाचणीमध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, गरम गरम पोळी वाढतो, विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता तिखट घालून रस्सा करतो. अशी ही कविता आहे. याच्यावर तोंडी प्रश्न विचारलेले आहे. तव्यावर पोळी टाकल्यावर पोळीमध्ये काय बदल होतो ते सांग. तर हा बदल तुम्हाला सांगायचा आहे. पोळी फुगते किंवा पोळीचा फुगा फुटतो यासारखे समर्पक उत्तर द्यायचे आहे. आता पोळी तयार करण्यासाठी काय काय करावं लागते याची कृती क्रमाने सांग. पीठ घ्यायचे, पाणी टाकायचे, कणिक मळायची आणि पोळ्या लाटायच्या, नंतर भाजायच्या. अशा प्रकारचा क्रम जर सांगितला तर ते उत्तर 2 मार्कासाठी ग्राह्य धरण्यात येईल. तुझ्या घरी स्वयंपाक करताना तू कोणकोणत्या कामात मदत करतो ते सांग. आता पाणी देणे असेल, भाजी करू लागणे असेल किंवा तुम्ही ज्या प्रकारची मदत स्वयंपाक करताना घरात करता त्या प्रकारची मदत इथे तुम्ही सांगणे अपेक्षित आहे. आता ही वर्तमानपत्रातील एक बातमी आहे. शेतकऱ्यावर संकट, अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान. आता याच्यामध्ये तुम्हाला पहा, भोकरदन जिल्हा जालना येथून ही बातमी आहे. भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागात बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा प्रकारची ही बातमी आहे. आता अवकाळी पावसामुळे कोणावर संकट आले आहे ते सांग. एकूणासाठी शेतकऱ्यावर संकट आले आहे. इथंच तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. वाऱ्यामुळे कशाचे नुकसान झाले आहे ते सांग. आता रब्बी पिकांचे नुकसान किंवा शेतीचे नुकसान झाले आहे असं उत्तर दिलं तरी चालेल. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी दादाला भेटल्यावर त्यांना तू कोणते 2 प्रश्न विचारशील ते सांग. तुमच्या कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे हा एक प्रश्न तुम्ही विचारू शकता. किंवा कशामुळे तुमच्या शेतीचे नुकसान झाले आहे ते तुम्ही विचारू शकता. साधारण तुमच्या किती शेतीचे नुकसान झाले आहे, मग शेतकरी ते उत्तर 1 एकर 2 एकर 3 एकर अशा प्रकारे सांगू शकतील. अशा प्रकारची 10 मार्काची तोंडी चाचणी संपल्यानंतर लेखी चाचणी सुरू होते. आईने दुकानातून किराणा सामान आणायला पैसे दिले, ते तुझ्याकडून हरवले. अशा प्रसंगी तू काय करशील? योग्य वाक्यापुढील चौकटीत अशी खूण कर. आता पैसे हरवले तर काय करायचं? पहिला पर्याय आहे, मी आईला खरे सांगून पुन्हा पैसे मागेन. हाच. आणि दुसरा पर्याय आहे, मी आईला खरे सांगणार नाही. पहा, खोटे बोलायचे नाही, त्यामुळे मी आईला खरे सांगून पुन्हा पैसे मागेन इथं खूण करायची आहे. राईट. आता खालील घटना वाच व पुढे काय घडले असेल ते कल्पना करून लिही. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारा हा प्रश्न. आदित्य व सुहानी मैदानात खेळत होते. शेजारी खेळणारी टीना धपकन पडली आणि रडू लागली. आदित्यने व सुहानीने, आता ही तर तुमच्या मनाने तुम्हाला पूर्ण करायचं आहे, टीनाला उचलून जवळ घेतले. त्यानंतर तिला कुठे लागले आहे हे पाहिले. टीनाला काहीच लागले नव्हते, त्यामुळे तिची समजूत काढून तिला शांत केले. तसेच तुमच्या मनाने समजा टीनाला लागले असेल तर टीनाला लागलेले पाहून त्या दोघांनी तिला दवाखान्यात नेले, तिच्यावर उपचार केले आणि परत घरी आणून सोडले. अशा प्रकारचं तुम्ही ही 2-3 ओळीचं जे उत्तर आहे ते पूर्ण करू शकता. आता 5वा प्रश्न आहे, खालील उतार्याचे वाचन कर व सूचनेनुसार कृती कर. कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्यात. यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. आता योग्य उत्तर असलेल्या पर्यायाच्या क्रमांकाला गोल करायचं तुम्हाला. समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका का निर्माण झाला आहे?
प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे, प्लॅस्टिकच्या कमी वापरामुळे, कागदी पिशव्यांच्या वापरामुळे. तर पर्याय क्रमांक 1 प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे त्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. दुसरा प्रश्न आहे, बाजारात जाताना कोणती पिशवी घेऊन जाऊ नये? म्हणजे कोणती पिशवी घेऊन जायची नाही, प्लॅस्टिक पाहिजे. शक्यतो कागदी नेली तरी चालेल, प्लॅस्टिकची पिशवी हे उत्तर इथं अपेक्षित आहे. म्हणजे ही घेऊन जाऊ नये अशा प्रकारे. पुढीलपैकी कोणत्या प्रश्नाचे उत्तर वरील उतार्यात आले आहे त्या प्रश्नाला अशी खूण कर. बघा, बाजारात जाताना कोणती पिशवी घेऊन जावी ह्या प्रश्नाचं उत्तर, बाजारात का जाऊ नये याचं उत्तर नाही आलेलं वरील उतार्यात. बाजारात जाताना कोणती पिशवी घेऊन जावी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, म्हणून इथं राईट खूण करता येईल. आता तुमच्या परिसरात कचरा होऊ नये म्हणून तू काय करशील ते लिही. आता तुमच्या परिसरात जर तुम्हाला कचरा होऊन द्यायचा नसेल तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना मी सांगेल, कचरा कोंडीतच टाका, कचरा इतरत्र कुठेही फेकू नका, आपल्या दारासमोरचा परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवावा, सर्वांनी कचरा होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. अशा प्रकारचे तुम्ही उपयोग करू शकता, म्हणजे उपाय करू शकता. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की मी माझ्या घराचे आणि परिसरातील सर्व कचरा मी स्वतः साफ करेल आणि नंतर इतरांना सांगेन की आता मात्र कचरा होऊ देऊ नका. प्रश्न 6 आहे, खालील ओळी वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला, रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येशी गात गात सुस्वर. सानुला शब्दाचा अर्थ ओळख व योग्य शब्दाला गोल कर. आता इथं सानुला या शब्दाचा अर्थ आहे लहान, म्हणून ह्याला गोल करायचे तुम्हाला. भास्कर या शब्दाला समानार्थाचा शब्द नसलेल्या पर्यायाला गोल कर. बघा, भास्करचा समानार्थी नसलेल्या शब्दाला गोल करायचे आपण. आकाश, भास्कर म्हणजे आकाश नाही, भास्कर म्हणजे सूर्य, बरोबर आहे. भास्करचा समानार्थी शब्द रवी म्हणजे देखील सूर्य आहे, प्रभाकर म्हणजे देखील सूर्य आहे. म्हणजे इथं आपणाला आकाश या पर्यायाला गोल करायचे आहे. पहा, त्यानंतर अफाट शब्दाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. आईवडिलांचे त्यांच्या मुलांवर अफाट प्रेम असते. आता तुमच्या मनाने इथं तुम्ही कोणतंही वाक्य करू शकता. मी माझ्या शाळेवर अफाट प्रेम करते किंवा करतो, अशा प्रकारचं कोणतंही वाक्य तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. यानंतर प्रश्न 7, खालील उतारा वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. खारुताई होती चपळ, सारखी तिची पळापळ, बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली, तिने प्रत्येक बी लपवून ठेवली, पटकन शेंड्यावर जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर, सरसर सरसर, अरेच्या, खेळता खेळता बी खाऊन टाकली. खाली दिलेल्या पर्यायापैकी पुनरावृत्तीदर्शक शब्दाला गोल कर. आता बघा, पुनरावृत्तीदर्शक म्हणजे जसं आहे तसं डबल रिपीट झालेला शब्द. सरसर, इथं सर या शब्दाचा पुनरावृत्ती झाली आहे. सरसर म्हणजे पळापळ, इथं पळपळ नाही, त्याच्यामुळं हे चूक आहे. पटकन पण नाही, ही चूक आहे. धपकन पण नाही, ही चूक आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर. खालीलपैकी नाम असलेल्या शब्दाला गोल कर. आता नाम कोणता शब्द आहे, कोणत्या शब्दाला नाम म्हणायचं? इथं पटकन आपण नाम म्हणू शकत नाही, सारखीला नाम म्हणू शकत नाही, तिने ह्याला पण नाम म्हणू शकत नाही, खारुताईला नाम म्हणू शकतो, म्हणून खारुताई ह्या पर्यायाला गोल करायचा. आता खालील वाक्यातील सर्वनाम असलेल्या शब्दाला गोल कर. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी वापरतात. खारुताई होती चपळ, सारखी तिची पळापळ, म्हणजे खारुताईच्या ऐवजी तिची हा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे या शब्दाला तुम्हाला इथं गोल करावं लागेल. खालील वाक्यात योग्य ठिकाणी उद्गारवाचक विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिही. आता ही वाक्य तुम्हाला उतार्यामध्येच मिळेल, कसं लिहिलेलं आहे ते. अरेच्या ह्याच्यानंतर उद्गारचिन्ह, खेळता खेळता बी खाऊन टाकली. इथंच तुम्हाला हे वाक्य मिळतंय. हे जशाला तसं तिथं पाहून लिहायचं आहे. प्रश्न 8 आहे, खालील दिलेल्या शब्दांचा क्रम बदलून योग्य घोषवाक्य तयार कर व लिही. काळाची पाण्याची गरज बचत. आता इथं बचत कशाची करायची आपल्याला? पाण्याची. आणि कशाची गरज आहे ती? बचत करणं म्हणजे काय झालं आहे, आज
पाण्याचं महत्त्व खूप वाढल्यामुळं काळाची गरज बनलेली आहे. काय? पाण्याची बचत करणे. म्हणजे असं आपल्याला थोडं डोक्याला चालना देऊन बचत पाण्याची गरज काळाची, अशा प्रकारचं घोषवाक्य तयार करता आलं पाहिजे. आता जिथे पाणी, पाणी जिथे तिथे पाणी भविष्य, म्हणजे जिथं पाणी तिथे भविष्य, अशा प्रकारचं घोषवाक्य आपणाला करता आलं पाहिजे. यानंतर आपण पाहूया 9वा प्रश्न. परिसरातील सहलीला जाताना तू कोणची काळजी घेशील? याविषयी 3 वाक्ये लिही. मी सोबत माझी कपडे नेईन, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, सर्व सामान, काही डोकेदुखीच्या तापीची गोळ्या, औषधी, अशा प्रकारचं सामान मी न चुकता सोबत नेईन. माझ्यासोबत माझी कपडे, सर्व काही व्यवस्थितपणे सोबत नेईन. सहलीला गेल्यानंतर तिथं जास्त गोंधळ न घालता शिस्तीने आणि समजपूर्वक सर्व परिसराची पाहणी करेल. अशा प्रकारचे तुमच्या मनाने तुम्हाला 3 वाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर सूचनानुसार कृती कर. पुढील विरामचिन्हे ओळख व त्यांची नावे लिही. आता हे कोणतं चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. इथं सरळ लिहायचं प्रश्नचिन्ह. त्यानंतर इथं उद्गारवाचक चिन्ह, इथं लिहायचं उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे यानंतर बघा, पुढील वाक्यातील चुकीच्या विरामचिन्हाला गोल कर. बापरे, एवढा मोठा साप तो. आता इथं पूर्ण विराम यायला पाहिजे. आता स्वल्पविराम दिला आहे, म्हणजे ह्या विरामचिन्हाला तुम्हाला काय करावं लागेल? गोल कर. बापरे म्हणल्यानंतर उद्गार चिन्ह हे बरोबर आहे. आता कंसातील विरामचिन्हापैकी योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिही. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. अरे वेड्या, कुठे चाललास? आता अरे वेड्या इथं काय करायचं? स्वल्पविराम द्यायचा. आणि कुठे चाललास ह्याच्या पुढं काय देईल? कुठे चाललास म्हणजे प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह इथं द्यावं लागेल तुम्हाला. यानंतर पुढची जाहिरात वाचायची आहे तुम्हाला. आदर्श जनरल स्टोर्स, 50 रुपयाच्या शालेय साहित्य खरेदीवर हमखास भेटवस्तू. सर्व स्टेशनरी स्वस्त दरात उपलब्ध. शालेय पुस्तके, वह्या, गोष्टींची पुस्तके, इतर शालेय साहित्य, खेळ साहित्य. भेटवस्तू फक्त 30 जून 2023 अखेर. दुकानाची वेळ सकाळी 8 ते रात्री 8. आदर्श जनरल स्टोर्स, नूतन विद्यालयाजवळ, पुळूज, पंढरपूर. वरील जाहिरात कशाची आहे? आता कशाची जाहिरात आहे? जनरल स्टोअरची आहे. शालेय साहित्य खरेदीबाबतची जाहिरात आहे. किंवा तुम्ही दुकानाचं नाव सांगून आदर्श जनरल स्टोअर्स याची आहे असं देखील म्हणू शकता. त्यानंतर आदर्श जनरल स्टोअर्स कोणत्या शाळेजवळ आहे? पहा इथं आदर्श जनरल स्टोअर्स नूतन विद्यालयाजवळ, म्हणजे इथं लिहायचं तुम्ही आदर्श जनरल स्टोअर्स नूतन विद्यालयाजवळ आहे. विद्यालय म्हणजे शाळा. हमखास या शब्दाला समानार्थी असलेल्या योग्य पर्यायाला गोल करा. हमखास म्हणजे काय? सुंदर का? नाही, निश्चितपणे बरोबर आहे. हमखास या शब्दाला समानार्थी शब्द आहे निश्चितपणे. नवीन पण नाही आणि भेट पण नाही. आता योग्य विधानाला राईट कोण करायची? वरील दुकानात सर्व स्टेशनरी स्वस्त दरात उपलब्ध आहे. आता स्वस्त दरात उपलब्ध आहेत वरील दुकानात म्हणजे आदर्श, त्यांनी जाहिरातीत सांगितले म्हणून आपण इथं राईट करायची. वरील दुकानात सर्व स्टेशनरी जास्त दरात उपलब्ध. जास्त दरात म्हणले कोण घेईल का? त्याच्यामुळे ही चूक आहे. इथं काहीच करायचं नाही, फक्त वरील ह्या वाक्याला अशी खूण करायची. वरील दुकानात सर्व स्टेशनरी मोफत उपलब्ध आहे का? नाही, म्हणजे ही खालची 2 वाक्ये चुकलेली आहेत. वरील वाक्य बरोबर ते राईट. जर गोपाळने वरील दुकानात 5 जुलैला शालेय साहित्याची खरेदी केली तर त्याला भेटवस्तू मिळेल का? का ते लिही. 5 जुलैला जर खरेदी केली तर त्याला भेटवस्तू मिळणार नाही. कारण हे बघा, भेटवस्तू फक्त 30 जून 2023 अखेरपर्यंतच आहे. त्यामुळे जुलै हा जून नंतरचा महिना असतो. मग तो 30 जून नंतर 5 दिवसांनी तो खरेदी करायला चालला आहे 5 जुलैला म्हणल्यानंतर. त्याच्यामुळं त्याला भेटवस्तू मिळणार नाही. अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका 3रीसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारी आहे. धन्यवाद.